नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज फिश फ्राय बनवणार आहे आणि अगदी कुरकुरी एक ट्रिक वापरून। तर चला मी ती ट्रिक पण सांगते आणि कशी बनवायचं ती पण सांगते। तर चला बनवूया। इथं मी माशाचे तुकडे घेतला आहेत, स्वच्छ धुवून आणि तुकडे केला आहे, 1/2 किलो घेतला आहेत। तर इथं मी हळद टाकून घेणार आहे अगोदर, नंतर लाल तिखट टाकायचं, मग तांदळाचं पीठ टाकायचं आहे। ही ट्रिक आहे, तांदळाचं पीठ टाकल्यानं ना फ्राय आपले कुरकुरीत होतील। तर मी तर जिरा पावडर टाकला आहे आणि धने पावडर टाकला आहे आणि अर्धी लिंबाची फोड पिळून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मी थोडा पाण्याचा शितोडा देऊन मिक्स करणार आहे आणि सुकं खोबरं टाकलं आहे आणि थोडीशी तीळ टाकलं आहे वाटलेली। थोडंसं पाणी घालून हे सर्व माशाच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे आणि एक 10-15 मिनिट ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत तेल गरम करून घेऊया। इथं मी 10-15 मिनिट झाला आहे, तर इथं मी कढईत तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी। तर गॅस हे आपल्याला फास्टच ठेवायचं आहे, म्हणजे फ्राय आपले छान तळतील। इथं स्लो ठेवलं तर आपले कुरकुरीत होणार नाहीत। तर इथं मी फ्राय करत आहे बघा। इथं एका माशाच्या तुकड्यांना फ्राय करायला 2 ते 3 मिनिट लागतो। भरपूर तेल घालून तुम्ही सर्वच तळू शकता, सर्व तळू शकता। तरी मी तर एकच तळत आहे। सर्व आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मासे। तर बघा इथं सर्व तळून घेतलं आहे, मी फ्राय करून घेतलं आहे। बघा किती भारी झाले आहेत आणि कुरकुरीत झालेत अगदी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय।